हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर संध्याकाळ झाली आहे मस्तपैकी आणि 4 वाजलेले आहेत आणि मी रानात आलेली आहे आणि खूप दिवसानंतर रानात आली आहे. तर कवल वगैरे तोडणी झालेली आहे आपल्या काजूच्या बागेतली. दरवर्षी आपण इथेच कवल तोडणी करतो आणि ह्यावेळेस कसे गडी वगैरे पण भेटत नाही आहेत, माणसं पण मिळत नाही आहेत तोडणीला वगैरे. तरी पण आपण त्याच्यात त्यातल्या त्यात माणसं वगैरे करून घेतलेली आहेत कवल तोडणी. काहींनी तर भारेसुद्धा बांधून झालेले आहेत. काय-काय गावांमध्ये तर भारे पण बांधून झालेले आहेत. पण आपलं कवल तर नुकतंच म्हणजे तोडलेलं आहे. तर टाईम आहे त्याला. तर काजू पण आपल्या लागायला लागलेले आहे. आता छोटे-छोटे काजू दिसायला लागले आहेत. मोहरमधून बाहेर यायला लागलेले आहेत. आपल्याकडे वेंगुर्ला 4 नंबर आहे, 7 नंबर आहे आणि गावठीसुद्धा आहेत. तर त्या पण आता सगळ्या मोहरलेल्या वगैरे आहेत. तर कवल तोडणी कशी केली जाते, काय केली जाते ते पण मी दाखवणार आहे. आणि आपण दरवर्षी इकडे कवलतोडणी का करतो? कारण की आपली जी काही जमीन असते, ती तसं बघायला गेलं तर पावसाळ्यात सगळी फुटते. जे काही तोडलेलं असतं आपण ते सगळं फुटतं जोरात आणि सगळेच म्हणजे जी काही जागा असते ती एकदम घट्ट होऊन जाते. तर मग ते झाडांना जीव वगैरे लागत नाही. मग काय होतं, आपण ती जमीन साफ करतो जेणेकरून कवल पण होतं आपल्या दाढीसाठी, म्हणजे आपण शेती करतो त्यासाठी कवल पण होऊन जातं. दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी काही जमीन आहे ती एकदम साफ पण राहते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की कवल तोडणी कशी केली जाते, काय केली जाते. तोडून तर झालेलं आहे, आता ठेवलेलं आहे डाला करून. तर ते तुम्हाला बघायला मिळेल आणि आपला काजू पण लागलेले आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवेन. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला दाखवते तुम्हाला डायरेक्ट. तर इथून बघू शकताय, तर इथून आपली जमीन स्टार्ट होते. आता बघा किती छान वाटतंय, सगळं साफ केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला फाटी पण पडलेली आहे. ती बघू शकता, इकडे फाटी आहे. जी काही झाडं तोडलेली आहेत मोठी त्यांची फाटी आहेत आणि बाकीचं कौल वगैरे पण आहे. तर बघू शकता तुम्ही, हे बघा हे डालं करून ठेवले ना, तर हे सगळे कौल आहे आणि हे बघा किंजलीची सगळी ही फाटी पडलेली आहेत. तर त्याच्याने बघा तुम्ही किती फायदे आहेत बघा. एकतर आपली जमीन पण साफ झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कौलसुद्धा आपल्याला भेटलेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला फाटीसुद्धा भेटलेली आहे. ती अजून ओली आहे, सो सुकायला टाईम जाईल. पण आपण ती सगळी जमवून ठेवणार आहोत. तर हे बघा असे कवल असतं तोडलेलं. आता हे पण जे झाड आहे ना, ते किंजलीचं झाड आहे बघा. सो आकेशिया, किंजळ वगैरे पण तोडली जाते. सो हे बघा, हे असे म्हणजे हे करून कवल तोडून ना असे सगळे ठेवले जातात आणि जेव्हा आपली जी काही मग बांधणी वगैरे असते का, म्हणजे थोडक्यात भारे बांधणी वगैरे असते ना, तेव्हा मग ह्याचे भारे बांधले जातात. आणि मेन म्हणजे उन्हातून वगैरे बांधले नाही जात. जी सकाळ सकाळ खार येते ना त्याच्याने, कारण की आता ह्याचा चुरा होतो, म्हणजे उन्हात जर तुम्ही बांधलेत ना, तर ती सगळी जी पानं दिसतात ना सुकलेली, त्यांचा चुरा होतो. तर ह्याच्यावर दव पडतो सकाळचं, त्याच्यामुळे चुरा होत नाही, तसेच राहतात चांगलं आणि छान भारे वगैरे बांधून होतात. तर हे आपल्या काही दिवसांनी भारे बांधणी पण होईल. तर अशा प्रकारे बघा तोडणी अशी केलेली आहे. बघा जमीन किती छान एकदम साफ वाटते बघा. सगळीकडे असे तुम्हाला तोडलेलं बघायला मिळतील. तर आपली एकच झाड असते. यावेळेस आपण म्हणजे गेल्या वर्षीपासून आपण थोडी कमी केलेली आहे शेती. तर ह्यावेळेस आपली एकच दाड आहे आणि त्याच्यामध्ये एका दाडीमध्ये आपण 3 शेतं आरामात लावतो. तर बघा काजूंना पण मोहरसुद्धा आलेला आहे आणि इकडे जास्ती असं ऊन नाही, कारण की झाडं वगैरे आहेत ना त्याच्यामुळे. हे बघा इकडे पण फाटी आहेत. हे बघा अशा पद्धतीने कवलचा डाला करून ठेवला जातो. जी काही कवल तोडणी असते ती आणि मग बांधली जाते. तर त्या साईडला पण आपल्या बऱ्याचशा काजू वगैरे आहेत, झाडं वगैरे आहेत. आतमध्ये तुम्हाला हे पण बघायला मिळतील, म्हणजे खैराची पण झाडं वगैरे आहेत. तर हे बघा मस्तपैकी साफ झालेलं आहे. तर चला आता वरती जाऊया आणि जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर आता आपलं काम हे आहे, आपण काम पण करायला आलो आहे, ते म्हणजे जे काही कवळ तोडणी झालेली आहे त्याचे जे काही फाटी पडलेली आहेत तर ते आपण जमवणार आहोत आणि एका ठिकाणी ठेवणार आहोत. तर चला जाऊया, थोडं काम पण करूया आणि मजा पण घेऊया. तर काजू ह्यावेळेस थोड्या लेट असतील, कारण की आता लागायला लागतात, त्याच्यामुळे आता तर जानेवारी आहे. फेब्रुवारीच्या आठवड्यात 1-2 आठवडे किंवा एंडिंगपर्यंत काजू छान तयार होतील आपल्या. ह्या बघा काजू. सो ह्याच्यामध्ये पण आपला 4 नंबर 7 नंबरच्या वेंगुर्ला काजू आहेत. त्या साईडला पण आहेत, या साईडला पण आहेत. तो आपली जमीन खूप मोठी आहे. हे बघा. तर चला जाऊया वरती. बघा काजू मस्त मोहरल्यात.
बघा सगळीकडे तुम्हाला ना असेच ठेवलेले दिसतील डाळे करून. त्याला डाळा बोलतात. म्हणजेच काय जे गवत तोडलेलं असतं ना ते छानपैकी तोडून वगैरे पाठच्या ज्या काही हे असतात म्हणजे आता जे तुटलेल्या काट्या वगैरे तुम्ही बघितलात म्हणजे फाटी ती तोडली जातात आणि अशी छानपैकी एका रांगेमध्ये ठेवतात. आता बघायला गेलात ना तर हे आता बघा एकदम हे बघा चुरा होतोय. पण जर तुम्ही सकाळी हे केलं ना तर ते चुरा नाही होणार कारण की दव पडतो त्याच्यामुळे. तर चला जाऊया वर. झाले वल्ल आहेत ना ताला काढतो. तर इथे बघू शकता आपण फाट्यांच्या भाऱ्यासुद्धा बांधलेल्या आहेत. म्हणजे जमवून अशा भाऱ्या बांधून ठेवलेल्या आहेत आणि मग जेव्हा कधी आपण येऊ जाऊ तेव्हा एक एक भारी अशी घेऊन जाऊ. तर बघू शकता इथे भाऱ्या पण बांधून झालेल्या आहेत. तर बाकी पण जिथे जिथे तोडलेल्या ज्या काही फाटी आहेत ते पण आपण आता बांधणार आहोत. तर तिकडे बांधायचं आता. तर चला थोड्या वेळाने भेटते. आता आपण काम करूया. तर ना आपण अशा भाऱ्या बांधून ना टेकवून ठेवतो आणि जसं जमेल तसं आपण नेणार. तर आता आपण परत खाली जातो आहे. तर सगळीकडे असे कुठे कवळ तोडलेले आहेत ना तर त्याची जी फाटी ती सगळीकडे आहेत. तर ती सगळी जमवून अशा भाऱ्या करतो आहे. तर चला दम लागतो कारण की हा चढ आहे ना तर चढायला खूप दम लागतो. तर चला जाऊया. तर हे जे तुम्हाला दिसत आहेत ना खैर तर हे खैर असतात ना त्याला ज्या बिया येतात ना शेंगा येतात त्या शेंगा परत खाली पडतात आणि पावसाळ्यात परत ते रुजतात. तर चला आणि जरा तरी काटा लागला ना पूर्ण फाफसायला होतं कारण की याला काटे मजबूत असतात आणि लागतात पण खूप. त्याच्यामुळे ना सावकाशपणे चालावं वगैरे लागतं खाली बघावं लागतं कारण की काटे खाली पडलेले असतात. तर चला आता आपण भारी बांधणार आहोत. थोडं ऊन आहे त्याच्यामुळे ब्लर दिसेल. माझ्या हातात दे आणि मग इकडे ठीक आहे चल. एवढा खाली वळसा कमी येते. आता काही यायलाच हवं इकडं आता ही घ्यायला. तर आता तुम्ही बघितलं असाल छानपैकी भारी वगैरे बांधताना कशी भाऱ्या बांधतात बघितलात. ह्या लांबलचक आहेत म्हणजे त्याच्यामुळे छान भारी पण बांधून झालेली आहेत. फाटी एकदम लांबलचक आहेत. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट जाता मी निघालो आहे. तर जाता जाता तुम्हाला काजू दाखवते. छोटी छोटी लागायला लागल्यात आता त्या मोहरमधून बाहेर यायला लागल्यात आणि मस्तपैकी डोक्यावरून एक भारीसुद्धा आपली घरी आता जाणार आहे. तर चला दाखवते. तर या बघा बघा छोट्या छोट्या काजू लागायला लागल्या आणि मस्तपैकी बघा छोट्या छोट्या मोहरमधून बाहेर येत आहेत.
ह्या बघा मस्त ना. तर ह्या सगळ्या वेंगुर्ला काजू आहेत आणि आता लागायला लागल्या आहेत आपल्या. तर बघा दिसायला किती मस्त दिसतात. तर आता सगळीकडे लागायला सुरुवात होईल. तर चला आता आपण थांबणार. सो मला दम पण खूप लागला. तर चला आता इथे थांबते. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.